आणलं चांगलं जेवण, थोडंसं जेवण. एकच घास खाल्ला ना मग करून राहिला तोंड. ते आलं खाऊन घे ना, थोडंसं खाऊन घे. ती मम्मी आली, टाईम आहे. येते ती मम्मी, नाही तर त्या मम्मी जवळ नेऊन देतो. पहिले जेवून घे, वरण भात जेवून घे. आमाय तुले चव आली काय व बाप्पा? वरण भात नाही खात म्हणतं, मग काय खातो मग तू? वरण भात, चांगला वरण भात बनवला, खा ना थोडासा, खा ना बाई. रोज चॉकलेट बिस्किट आणि चिप्स नाही खा लागत बाई, दात खराब होते. तसे तुझे दात निघून राहिले म्हणा आता. अहो पण खा नाही लागत ना बिस्किट, जेवण करा लागते. बिस्किट नाही खाऊ, पहिले वरण भात खाय, मग बिस्किट आणू आपण दुकानातून. पहिले बिस्किट नाही खाऊ, पहिले वरण भात खाय. काय करू बाई आता, या पोरीचं वरण भात खातच नाही म्हणते. चिप्स ते म्हणते ना, बिस्किट दे. जेवण वा भवाने थोडीशी खाणं. माय तिकडं गेली तर शिकून राहिली, आणि माय मग चांगले दणके देऊ खाऊ घालते. मग ते बरं वाटते तिचं वालं. आणि मी चांगली चारून राहिली तर मला नाही करते, म्हणून तुझी माय तुले दणके देते हो पाठीवर. आई जेवून राहिली का जिथे? स्माइली जेवून राहिली? बरं झाली हो बाप्पा तू आली तर, हे जेवूनच नाही राहिली व. तुले बरोबर ऐकते होते, मला ऐकतच नाही बाप्पा. मला चॉकलेट न बिस्किट न ते चिप्सच म्हणते. वरण भात खायचा नाही म्हणते ते. ते तशी खातच नाही. तिले मोबाईल दाखवू चारा लागते. मी चारतो ना तिले, मोबाईल दाखवू बरोबर चारतो मी तिले. अरे बाप्पा चारतो तर चार. आले काय ते शीतल आली ना? शीतल आली हाय. आता ते दोघ जण आई बाबा दवाखान्यात गेले, येऊन राहिले. ते बी फोन केला मी तर आणलं तिले, समजावून सांगितलं थोडंसं. आजी मी काय म्हणलं, अंत मामी बाहेर आहे उभ्या, तुम्हाला बोलवते. आम्ही म्हणलं चला, अंदर तर नाही म्हणे, काम आहे म्हणे मले, तू सासूलेच पाठव म्हणे. असं कोणतं काम आहे बाप्पा तिले, अंदरही नाही येऊ शकत ती. अंदर ये का नाही म्हणलं काय होतो ना तिले अंताले. बोला ना अंदर. जी आई म्हणलं लय वेळा, मी म्हटलं मामी चाल ना जी, म्हटलं अंदर म्हटलं तर नाही बाई म्हणे, मला जायचं आहे म्हणे. कुठं होईत त्यानं सांगितलंही नाही मला अंता मामीनं. मला म्हणे त्या सासूले बाहेर पाठव म्हणे, साडी गिडी घालून दिसल्या त्या. कुठं जात असन बाहेर गियर, राणीच्या घरी चालली का तर काय माहित. त्या रूम राणीच्या तिकडं नवऱ्याचा गी फोन आला असन, नाही तर तिकडं चालली असन का तर काय माहित. का सांगितलं नाही मला. या म्हणलं अंदर तर नाही म्हणे, त्या सासूले पाठव बाहेर. आपल्या दरवाजाजवळ आहे का ते? अंता ये ना अंदर वा. नाही निर्मला बाई, तू से बाहेर, तू से थोडस काम आहे, तू से म्हणलं. ये ना लवकर वा, ये ना. काय बाई घे चारीले बरोबर चार, आणि मारू गिरू नको तिले. बरोबर चाल, काय म्हणते ते तर पाहतो मी बाहेर. ये म्हणलं तर येऊ नाही राहिली ते अंदर. काय साडी माडी घालू नाही का? कुठं बाहेर गिर चालली का? तयारी गी दिसली काय तुले करू? हो साडी गिडी घालू नाही, त्या अशा साडी तर घालत नाही. कुठं जायचं असं त्याले तेव्हाच साडी घालते का नाही? मला सांगितलंय नाही. जा ना तुम्ही, बोल ना काय म्हणते तर. जातो बाबा, काय म्हणते ना काय नाही ते हे वाली. आणि ती बी घरात ये म्हणलं तर आली नाही. जेव आता. आता नखरे नको करू खायले. हो बाई स्माइली, नखरे नको करू. आता जेवण करून घे, तुझी माय आली ना तर जेवण कर आता. नाही नको करू. आणीन 4 वाजता 5 वाजता ऊन उतरली म्हणजे कानी दुकान उघडते तेव्हा चिप्स आणून देईन मी तुला. चिप्स पहिले हे वरण भात खाऊन घे, आणि मग मी तुला चिप्स आणून देतो मस्त. दोन चिप्स. बिस्किट चिप्स दोन्ही आणून देतो. मी जातो ते आणते काय म्हणते तर. काल तू मला अशी बोलून गेली बाई, मला बिलकुल दिवसभर गमलं नाही हो पूजा. काय झालं होतं असं? काऊन अशी बोलली होती हो तू मला? मी तर कधी कोणाजवळ तुझ्याविषयी काही सांगितलंय नाही हो बाई. मला बाकीच्या सासवाईसारखी सवय नाही आहे ना, मी नाही सांगत बाप्पा अशी काही. आणि तू असं काऊन म्हणलं मला? खरं सांग. कोण काय म्हणलं तुले? काही त्या शकुनी बाईनं गी काही म्हणलं का तुले? मला सांग बरं. रुजू करून देतो बाई समोर आमने सामने, अगर कोणाजवळ काही म्हणलं असं मी न तर. आई तुम्ही बाई करता मले. पूजा बाई हो मान घे मा असे म्हणता, मावाल्या चुगल्याचा माग करता. कराने नाही म्हणता अजून. खोट्या कायले बोलता? जे आहे ते तोंडावर बोलत जा ना. मायवाल्या लोकांजवळ कायले म्हणत असता. तुम्हाला नाही आवडत मायवालं, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे मायवाला, तर माया समोर म्हणायचं ना. लोकांच्या समोर कायले म्हणायचं?
म्हणून तर विचारून राहिली व तुले का कोणा सांगितलं काय? अहो खऱ्याचं खरं करतो मी, खोटी नाही बोलत मी. कायले म्हणू होतो याविषयी काही? मला कोणा सांगितलं ते तर सांग. नाव सांग ना पहिले, तू नाव सांग ना. मलेच म्हणून राहिली गोड गोड बोलते म्हणून. जे तोंडात आहे ना मायवाले तेच मनात आहे आणि तेच बोलतो मी. बोलाले काय म्हणलो मी ना कोणाचं एवढं काही? नाव काऊन नाही सांगत आहे? तू नाव सांग ना मले. का कोण काही म्हणलं नाही ना गाव घरात झगडे करतं नाही तर काय जी म्हणलं ना ते गंगा काकूच सांगे मले. गंगा काकू सांगाले, गंगा काकू सांगे तुम्ही म्हणे बायाजवळ मायाविषयी सांगता म्हणून. सांगत नाही तर काय? साऱ्या बाया बसताय ना आपापल्या सोन्याच्या चुगला करता तुम्ही. सासवा यायचं भांडण लागतं का गाड्या? सासू सुनायचं भांडण लागायला काय झालं बाप्पा? गंगा काकूचं नाव काऊन घेऊन राहिली? हे पूजा मी विचारायला आली शेताबद्दल, तर यायचीच भांडणं चालू आहे बाई. काय झालं आणि काय नाही तर? गंगानं सांगितलं का तुले असं असं? आता साऱ्याच्या घरात आग लावून झाली तिची. आता आपल्या घरात आग लावली का ती ना? आण तिले बोलवू ना, आण तिले आण. मी ना कोणाजवळ सांगितलं आणि कोणाजवळ नाही कधी ऐकलं तिनं. आण तिले बोलवू ना. पूजा असं लोकांच्या मतानं ऐकून झगडे नको करू घरात. तुला माहित नाही ती बाई कशी आहे तर? तुला काहीच नाही माहित गंगा काकू कशी आहे तर? छाया ताई तुम्ही कधी आल्या तुम्ही? आजी मी आत्ताच आली हाफ डे घेऊन. मला गमून नाही राहिलं होतं, डोकं लय दुखून राहिलं होतं माया, तर मी हाफ डे घेऊन घरी आली. बोला ना. श्वेता तर आज आलीच नाही होती जी. आलीच नाही होती श्वेता. त्या दुकानात काम करतो तुम्हाला एवढं सांग. कोणत्या दुकानात काम करता तुम्ही? कोणता मॉल होय तो? कोणता होय तो मॉल? का तो मॉल प्रियम होय. प्रियम मॉल होय तो. इथंच आहे आपल्या बस स्टॉपच्या मागं नाही का? बस स्टॉपच्या मागं आहे. आज आली नव्हती श्वेता, उद्या आली म्हणजे मी तुमचा मेसेज सांगतो तिले. नाही मेसेज गिसेज काही सांगू नको, सांगूच नको. मी विचारलं म्हणून काही सांगू नको. मी पाहतो काय करायचं काय नाही. फोनही नाही उचलून राहिली ना ते. श्वेता मी भेटतो तिले उद्या. सांगू नको तिले मी येणार आहे म्हणून. उद्या येणार आहे त्या मॉलच्या बाहेर. तू तिला घेऊन येजो. फक्त सांगू नको वहिनी येणार आहे म्हणजे ताई येणार आहे बा म्हणून. सांगू नको तू. ठीक आहे ना ताई, मी सांगणार नाही. तिला बाहेर घेऊन येईन. किती वाजता येणार आहे तुम्ही? आता बाई सर्व घरचे कामं करून या लागन ना मला. तिला सांगतो ना बाई 2 गोष्टी. स्वतःच्या हाताने स्वतःच करून राहिली ते. माय समजावण्याचं काम होई बाई. फोन नाही उचलून राहिली म्हणून जाऊन राहिली अंगवणी ना मी. नाही तर गेली नसती. जाऊ हे मन दुखते किती काही म्हणलं तरी. म्हणून जात आहे. उद्या येईन मी. येतो म्हणजे ना आता सर्व कामं धामं होईपर्यंत एखादी वाजनच मध्ये. बरं मग 1 वाजता या ना तुम्ही. तर मला फोन कर जा. माझा नंबर तर असनच ना तुमच्याजवळ? नसन तर घेऊन घ्या माझा नंबर. आहे ना बाई त्या नंबर आहे. मी फोन करीन. आहे त्या नंबर गिंबर आहे माझ्याजवळ. तू भांडून काऊन राहिली होती बाई सासू सोबत? काय झालं बाप्पा तुम्हाला? काऊन भांडून राहिली होती तू? सांग ना बाई शाळा तू आता. हे गंगीनं इले भडकवलं. गंगी म्हणते का मी बायाजवळ सांगतो हिच्याबद्दल. कधी कोणाजवळ पाहतं का हो तू? मले आईच्या चुगल्या करतानी घरात मायवल्या. हे काल मला टोमने मारून गेली कामावर. सारे कामं केले तिनं. जेवली नाही खावली नाही तशीच गेली. आता मग मी म्हणलं बाई कामं काऊन केले हो म्हणलं तू न सारेच. मी करत होती ना हो बाई म्हणलं. तर राहू द्या म्हणते. तुम्ही म्हणते लोकांजवळ माया चुगल्या सांगता म्हणते. 2 कामं करतात म्हणते. मलेच बोलली बाई ते टरपरा आणि चालली गेली. बाई तू तिच्या मतानं ऐकू नको. त्या गंगा काकूच्या मतानं तिनं लय घरात झगडे लावले बरं. चांगल्या घरी झगडे लावले. तिले चांगलं दिसत नाही कोणाचं. तुम्ही दोघे सासा सुना चांगल्या राहता का नाही म्हणून तिले चांगलं नसत दिसत. त्या गंगा काकूले आमच्याही म्हणतात झगडे लावले होते माय. मग लय आलं काय ते. तिले पोटात दुखते माहितीये का? कोणी चांगलं राहिलं ना तिले पोटात दुखते. तूच सांग ना बाई छाया. मी कधी हिच्याबद्दल सांगितलं नाही कोणाजवळ. हे म्हणते मले सांगितलं. नाही मी गंगील सोडणार थोडी आहे. चांगली काढतो ना मी तिची. काढल्याशिवाय राहतो का? चांगली काढतो तिची. मला माहित नव्हतं ताई गंगा काकू अशी आहे म्हणून. भडकवते लोकायले. मला तिनं सांगितलं. तू सासू म्हणे लय चोपडी आहे म्हणे. बोलाले गोड बोलते म्हणे त्यासोबत आणि लोकांजवळ सांगते म्हणे चुगल्या. मी नस ऐकलं म्हणे स्वतः सांगतानी म्हणे. कोणाजवळ सांगितलं तर नाव तर माहीतच असन तिले. हाय का नाही? रुजू करतो ना मी. खऱ्याचं खरं खोट्याचं खोरं. तिला काही सोडीन का अशीच मी गंगीले? सोडूच नका तुम्ही तिले. गंगा काकूले सोडूच नका. लय येस करते जी. करा रे याचं नाही त्याचं नुसती आगच लावायचं काम करते बाई. कशीच भाकर गोड लागते या गंगा काकूले. तर काय माहित लोकांच्या घरी झगडे लावून. बाई काही बाया असते लोकांच्या घरी झगडे लावते आणि त्याला बरं वाटते बाई. मग असते काही बाया. हे वाली गंगी तशीच आहे. तिले दिसू तर दे मी. घरी आहे नाही मला माहित नाही ते. दिसली नाही मला घरी. सकाळपासून कुलूपच लावून नाही. कुठं गेली कुठं नाही तर. दिसल्या होत्या त्या जाताना सकाळी. त्या सिटीत गेल्या. त्या लाडकी बहिणीचे पैसे काढायला गेल्या त्या सिटीत. गावात तर येईन का नाही? तिकडंच थोडी राहणार आहे. अशी काढतो का नाही तिची वाली. माझ्या घरात झगडे लावले ना तिनं. थांब येऊ दे तिले आता घरी. कुठं चालली म्हणता तू? कुठं चालली? माहिती सोनमच्या बापानं फोन केला ना माय सकाळी 8 वाजता. या म्हणते इथं
शिटीत येतो म्हणते आम्ही कपडे घ्यायले, तर म्हणून चाललो नाही. आता का नाही जा लागन ना, आता वेळेवर बोलावलं तर बरं झालं. सकाळीच कॉल केला तर आता ते पोट्टही आहे घरी रावल्या, तर आता का नाही सगळेच्या सगळे चाललो. इथंसा कपडे घ्यायले सिटीत येऊन राहिली इकडं. खरं ते तर ऊनच चालली काय व कपडे घ्यायले व. आणता ऊन किती आहे व. या टोमॅटो लागन का व आता. नाही व कार बुक केली ना, राहुलच्या बापानं कार बुक केली. कार याची आहे म्हणून थांबली, तुले भेटायला आली मी इकडं. अहो मी म्हणत होती बुड्याकडे लक्ष ठेवजो बा, थोडंसं बुड्या घरी आहे तर थोडंसं लक्ष ठेवजो. आणि एखादी चाय तुम्ही मांडा ना 4 वाजता 4-5 वाजता, तर एखादी कप नेऊन देतो तिथं चायचा बुड्याले. नाही तर घरी बोलावजो. करशील काय एवढं. हो बोलीन ना. हो बरं झालं तू सांगितलं तर, माहीत तर झालं आम्हाला तू चालली बा म्हणून. बोलीन ना मामा दिले ना त्या. बोलीन. हो एकटाच बुडा आहे का नाही, त्याच्यामुळे चाला म्हणलं होतं सोबत तुम्ही बी. तर नाही म्हणे बुडा, जा म्हणे तुम्हीच घ्या म्हणे. आणा म्हणे कपडे, काय आणता काय नाही तर. आणि बरं आहे बाई बुडा नाही आणत. नाही तर महागाचे कपडे घ्या लागन आता त्या पोरीले, तर बुडा मग कणकण करते. एवढ्याचेच घेते तेवढ्याचेच घेते. बुडा त्याच्या जमान्यात वेगळं होतं, आपल्याही जमान्यात वेगळं होतं. पण आता त्या पोरं वेगळं आहे का नाही. किती आहे व म्हाताऱ्या माणसाले कायले तरी चाल म्हणतं तू. राहू दे घरीच आराम करन. हो ना, राहुलचे बाबा आहे तसंच म्हणे, राहू दे म्हणे बाबाले घरी म्हणे. फक्त निर्मला बाईले सांगून द्यायचो म्हणे चाय द्याले. त्याला चायची तलप लय लागते का नाही, तर म्हणून म्हटलं देतो ना मी, देतो. तू टेन्शन नको घेऊ. जाय मग घे कपडे. अचानकच तुमचं वाला ठरलं बाई. आता लग्न होईपर्यंत त्याच्या मनानं घ्यास लागन ना बाई आपल्याला. ते तसेच करून राहिले तर काय करतं मग आता. बरं झालं बाई सकाळी जण घरी होते. सकाळी 8 वाजता फोन केला तर जाऊ द्या म्हणलं. आज ना उद्या कपडे घेणेच आहे, घेऊन घेऊ म्हणलं मग. हो नाही बरोबर आहे म्हणा, आज ना उद्या घेणेच आहे ना. बरं जाय कपडे घे तू. आल्यावर मग मी येईन तुला भेटाले. राणीच्या की घरी जाशील काय हो तिकडं. मी त्या दिवशी त्या पोरीची लय काढली बाई. माय सोनेले काही बोलली ते. काय बोलली माय पोरगी त्या सोनेले व निर्मला. तू ये लग्न असंच झालं म्हणे टीम. आणि त्या भावाचंही लग्न असंच करून राहिली का म्हणे टीम. आणि ते सांगे मला रोशनी अशी बोलली म्हणे. मग मी काढली बाई त्या पोरीची. जाऊ दे लय सज्जात झाली आता ते पोट्टी. मी मेली म्हणून सोडूनच देतो. आता येशील तर ये, आणि नाही येशील तर नको येऊ. काय करू दुसऱ्या नवऱ्याच्या घरी राहून नाही राहिली, तिथंही धतिंगीपणाच करून राहिली ते पोट्टी. जाऊ दे बरी झाली बोलली तर, बरं झालं बोलली तर चांगली गोष्ट आहे. तिले तसंच पाहिजे. बरं जातो मी. येतो आल्यावर मग का नाही मी तुला फोन करीन, ये जो मग माझ्या घरी. येईन ना, तुम्हाला वेळच होती बाई. कपडे गिपडे घ्यायले लागलं ना तर 17 दुकानं येईन ते भाव, वेळच होते तुम्हाला. हो आता माहीत पडन बाई वेळ होते का काय. तर नाही तर जेवण खावणे तिकडूनच करावं लागन. बरं मी काय म्हटलं मग वेळ झाला तर एक बुड्यासाठी ताट द्यायचं थोडंसं. 2 पोळ्या, जास्त काही जेवत नाही बुड्या. थोडीशी भाजी असली आणि 2 पोळ्या आणि वरण द्यायचं थोडंसं. देशील काय निर्मला. नाही म्हणलं असतं ना बाई तरी पण दिलं असतं. माहीतच पडते ना तू आली नाही आली. दिलं असतं बाई. त्या मामाजीकडून पहिलेच राहणं नाही होत उपाशी, दिलं असतं नेऊन. तसं आहे माझ्या घरचा स्वयंपाक लवकर होते ना. 7:30-8 वाजता लवकर करते रोशनी. बरं दे जो मग. नाही मी आल्यावर मग काही प्रश्नच नाही म्हणा. आपण उशीर होते का काय होते. आता ते मोठे लोक बाई माटेला जेवते, त्याचा खर्च पाणी आपणही करावं लागेल ना आता थोडंफार, आहे का नाही. तर वेळ झाला तर आम्ही जेवूनच येईन म्हणा, नाहीच झाला तर मग घरी येऊन स्वयंपाक बने. जाय झाला वेळ तर मी देतो स्टार्ट. जाय उशीर होईन. आली गेली असं ती वाली ते कार. जाय आता घाईत आहे म्हणून सांग. माई कार म्हणून राहिली. बोलली असती आता तुला निर्मला मी, पण आता जाऊ दे मला जायचं आहे. माहित आहे बाई ती बोलणं उटपटांग बोलून देत तू. राहू दे जाय ना. जाय ते कपडे घ्यायले जाय बरं.